जितेंद्र रणशूर झाले उपनगराध्यक्ष। काले अजमेरे यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी। विवेक भैया कोल्हे यांच्या चाणक्य नीतीसमोर विरोधकांचा पुन्हा पराभव। कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरल्यानंतर अखेर कोल्हे गटाने या रणांगणात दणदणीत बाजी मारली आहे। जनतेचा स्पष्ट कौल कोल्हे गटाच्या बाजूने लागत पराग संधान नगराध्यक्षपदी विजयी झाले। तब्बल 19 नगरसेवक भाजपा मित्रपक्ष कोल्हे गटाचे निवडून आल्याने कोपरगावच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला गेलाय। ही केवळ निवडणूक नाही तर विवेक भैया कोल्हे यांच्या दूरदृष्टी, संयमी नेतृत्व आणि अचूक रणनीतीवर जनतेने टाकलेली मोहर आहे। जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे, नगरसेवक पदाचा अनुभव आणि आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे जितेंद्र रणशूर यांची उपनगराध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली आहे। विवेक भैया कोल्हे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या रणशूर यांच्या गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ पडल्याने सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। विकासासाठी संयमी नगराध्यक्ष आणि जनहितासाठी आक्रमक उपनगराध्यक्ष असे तगडे आणि परिणामकारक समीकरण कोल्हे गटाने सभागृहात उभे केलंय। नगरसेवक पदाचा पूर्वानुभव तसेच पक्षहितासाठी ठाम भूमिका घेणारे अतुल काले यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली। तसेच कडवी झुंज देत विरोधकांना रोखून धरणाऱ्या अजमेरे कुटुंबालाही संधी दिली आहे। सोनल अमोल अजमेरे यांना स्वीकृत नगरसेवक पदाचा मान देत कोल्हे गटाने दिलाय। पक्षासाठी काम करणारा हा योग्य वेळी पुढे आणला जातो, हे विवेक भैया कोल्हे यांचे धोरण या निर्णयातून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। या निवडणुकीत विवेक भैया कोल्हे यांची चाणक्य नीती पुन्हा सिद्ध झाली असून बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्त्यांना भविष्यात वेगवेगळी ताकद देण्याचे संकेत मिळाले आहेत। विशेष म्हणजे उपनगराध्यक्ष पदासाठी कोणतेही आरक्षण नसताना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याला संधी देत कोल्हे गटाने सर्वसमावेशक आणि आदर्श राजकारणाचा वस्तुपाठ दिला आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी कोपरगाव प्रतिनिधी सिद्धार्थ मेहरखाम।